2026च्या गुढीपाडवा उत्सव यात्रा समितीचे अध्यक्ष सन्माननीय भारत घाटोळ यांना करण्यात आलेला आहे। कार्याध्यक्ष किरण एकनाथ निगळ हे आहेत। उपाध्यक्ष मच्छिंद्रजी भंदुरे यांना देण्यात आलेला आहे। उपाध्यक्ष सोपन बंदवणे हे पण त्यांच्या बरोबर असणार आहे। सचिव शशिकांतजी काळे, सहसचिव सुदाम शिवाजीजी वाघ, खजिनदार दिनेशजी निगळ, बाकी व्यवस्थापन कमिटी आहे हर्षल आहेर, धनंजय निगळ, तेजस निगळ, बाळा पुराणे, पंटी भाऊ काळे, अथर्व घाटोळ, किरण भोर, महेश भाऊ बंदावणे आणि विशाल पुराणे अशी ही कमिटी त्या सर्वांच्या आमच्या पंच कमिटीच्या वतीने आम्ही जाहीर केली आहे। गणेशा आणि यावर्षीचा जो गणेशा आहे तो मागे पण कमीत कमी 3 ते 5 वेळा त्यांनी गाड्या आवडलेल्या आहे। ते आहे मंगेश भाऊ प्रकाश निगळ यांना देण्यात आलेला आहे। मी ते सर्वांचे या गुढीपाडवा उत्सवानिमित्त सर्वांचे स्वागत करतो आणि गुढीपाडवा मराठी वर्ष हे सर्वांनी आनंदी जावो, सुख समृद्धी लाभो सर्वांना अशी आई भवानीच्या चरणी सर्वांना प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व पत्रकारांचे पुन्हा एकदा मीडियाचे पण आभार। आणि तुमच्या वतीने मी आवाहन करतो या शहरातील सर्व नागरिकांना जे इथे कामगार वस्तीपासून तर स्थायिक झालेले, कोणी व्यावसायिक आहे, उद्योजक आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले सर्वांना आम्ही आमच्या यात्रा कमिटीच्या वतीने आमंत्रित करतो की त्यांनी ह्या यात्रेमध्ये सहभागी व्हावं व आमचा सर्वांचा हा उत्सव जास्तीत जास्त मोठ्या स्वरूपाचा साजरा व्हावा। सर्वांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करू। आम्ही सर्व कमिटी तुमच्या सर्व लोकांचं आम्ही सर्व मिळून स्वागत करू आणि हा उत्सव जास्तीत जास्त मोठा कसा होईल हा सर्व आपण गावकरी म्हणून आम्ही सर्व गावकरी म्हणून प्रयत्न करू। निश्चितच धन्यवाद। यात्रा उत्सव समिती व या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधव, सालाबादाप्रमाणे याही वर्षी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून 3 दिवस भरगच्च असा कार्यक्रमांचा आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा उत्सव होईल। यात्रेच्या 1 दिवस आधी नितीन मानगुडे पाटील यांचा कार्यक्रम आहे। यात्रेच्या दिवशी आपल्या नाशिक शहरातील सर्व लोकप्रतिनिधी असतील। त्यानंतर यावर्षी नवीन एक पायंडा आपण सुरू करणार आहे की जी 12 गाड्यांची पूजा होती ती कुठल्याही राजकीय नेत्याच्या हाताने न करता आपले जगद्गुरू संत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते करायची असं सर्वांनी ठरवलं आहे। बाबाजी येणार आहे। त्यानंतर त्याच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा मोठा कार्यक्रम आहे। त्यानंतर इंदुरीकर महाराज यांची सुद्धा वेळ कमिटी घेणार आहे। असा भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी यात्रा उत्सवाचा आहे। त्यानंतर एक नवीन उपक्रम लक्ष्मण यांनी या ठिकाणी मांडला की जी आपण पारंपरिक पद्धतीने यात्रा याआधी व्हायची तर ग्रामीण भागात यात्रा उत्सव होत असताना तिथे शेणाने सारवलं जायचं आणि महिलांचा सहभाग वाढावा यासाठी ज्या ठिकाणी यात्रा पहिली बैलगाडी असते तिथून तर गणेशाच्या मंदिरापर्यंत गाड्या जातात त्या ठिकाणपर्यंतचा जो खालचा आपला डांबरी रस्ता आहे तो आपण शेणाने तो सारवणार आहे। का जसं आपण कुठले सारवायचं त्या पद्धतीने आणि त्या ठिकाणी रांगोळ्या काढून गावातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी हा सर्वांना एकत्र करून प्रोग्राम आहे। आपण सर्वांनी या यात्रेला मोठ्या स्वरूपात प्रसिद्धी द्यावी। आपल्या गावची, आपल्या नाशिकची, शहरातील ही एकमेव यात्रा आहे। या ठिकाणी आपण मोठी प्रसिद्धी देऊन आपल्या गावचं गाव पण जपून या ठिकाणी यात्रेला सहयोग करावा अशी विनंती। आणि एकच विनंती की तुम्ही एक 4 स्तंभ आहे समाजाची, तर आमची यात्रा जास्तीत लोकांपर्यंत कशी पोहोचेल आणि चांगली गर्दी कशी होईल किंवा काय सुविधा कशा पद्धतीने हे जनतेपर्यंत तुम्ही पोहोचवा अशी मी आमच्या सर्वांच्या वतीने विनंती करतो। तुम्ही उपस्थित राहिले त्याबद्दल आभार व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय